नमस्कार. आज आपण भिजवलेल्या हिरव्या मुगाचे अप्पे तयार करणार आहोत. हे अप्पे बनवायला फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अप्पे अगदी मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेले आहेत. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही हे अप्पे बनवून खाऊ शकता. अगदी घरातल्या लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींना सुद्धा आवडतील इतके हे चविष्ट अप्पे तयार झालेले आहेत. तुम्ही हे गरमागरम अप्पे एखाद्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकता. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. मुगाचे अप्पे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी भिजवलेले मूग घेतलेले आहेत. आता हे जे मूग आहेत ना, ते मी रात्रीच भिजत घातले होते. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही मूग कोमट पाण्यामध्ये 2 तासासाठी भिजत घालू शकता. आता हे घेतलेले मूग जे आहे ते एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे. झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असे बारीक होतील. हे पहा, अशा प्रकारे मूग जरासुद्धा सुरुवातीला पाणी न घालता चांगले असे बारीक करून घेतलेले आहेत. जास्तीचे बारीक झालेले नाही, थोडेच बारीक झालेले आहेत, पण सुरुवातीला मूग बारीक करून घ्यायचे आहेत. आता ज्या वाटीने आपण भिजवलेले मूग मोजून घेतले, अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. रवा जाड किंवा बारीक कोणत्याही क्वालिटीचा तुम्ही वापरू शकता. आता हा घेतलेला अर्धी वाटी रवासुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. आता पुन्हा ज्या वाटीने आपण मूग आणि रवा मोजून घेतला त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही तुम्ही विकतचं सुद्धा वापरू शकता. मी इथे ह्या ठिकाणी घरी बनवलेलं चांगलं असं घट्ट दही वापरलेलं आहे. आता मला ह्या ठिकाणी ना थोडंसं मिक्सरचं भांडं छोटं वाटतंय. माझं मिश्रण थोडंसं जास्त झालं आहे, त्यामुळे मी काय करते, हे सर्व जे मिश्रण आहे ना मोठ्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि चांगलं असं बारीक करून घेते, म्हणजे कसं चांगलं व्यवस्थित बारीक होईल. हे पहा, सर्व आता छोट्या मिक्सरच्या भांड्यात घातलेलं मिश्रण मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि उरलेले दहीसुद्धा मी लगेचच घालून घेतलेलं आहे. 2-3 हिरव्या मिरच्या बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत. 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रकसुद्धा घेतलेलं आहे. हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणसुद्धा घालून घेतलेलं आहे. आता ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं, अगदी सेम त्याच वाटीने मोजून बरोबर अर्धी वाटी पाणीसुद्धा घालायचं आहे. 1 वाटी हिरव्या भिजवलेल्या मुगासाठी त्याच वाटी अशा प्रकारे मिक्सरला मी चांगलं असं फिरवून घेतलेलं आहे. मस्त असं सरसरीत बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अजिबात मुगाचे कण वगैरे जास्तीचे मोठे शिल्लक राहिलेले नाही. एकदम बारीक नाही झालं, थोडंसं रवा राहिलं ना मिश्रण तरीसुद्धा काहीच हरकत नाही. अप्प्यांसाठी आपल्याला अगदी ह्याच पद्धतीचं बॅटर हवं असतं. आता हे तयार करून घेतलेले मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे. आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे. घातलेले मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण ह्यामध्ये ना रवा घातला आहे अर्धी वाटी, त्यामुळे झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून साधारणतः एक 15 ते 20 मिनटं हे साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे घातलेला रवा आहे ना तो मस्त असा फुलेल आणि फुलल्यानंतर आपले अप्पे देखील मस्त असे तयार होतील. या ठिकाणी 10 मिनटं झालेली आहेत. अप्पांचं बॅटर भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं. भिजल्यामुळे पहा, अगदी छान असं फुललेलं आहे. कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. तुमचं थोडंसं घट्ट झालं असेल मिश्रण तर थोडं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता. 10 मिनटानंतर मी ह्यामध्ये चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो आणि किसलेलं गाजर घातलेलं आहे. पण माझी व्हिडिओ आहे ना ती नेमकी डिलीट झाली माझ्याकडून चुकून, त्यामुळे तुम्हाला ह्यामध्ये मी क्लिप ती ॲड केलेली नाही. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कांदा, गाजर आणि टोमॅटो तुम्हाला ह्या मिश्रणामध्ये दिसत असेल. ते सर्व घालून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये ना तुमच्या आवडीच्या पालेभाज्या घालू शकता. आता सध्या मक्याचे दाणे येतात, ते मक्याचे दाणे बॉईल करून घालू शकतात किंवा तुमच्या आवडीप्रमाणे इतर कोणतीही फळभाजीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. हे पहा, अशा प्रकारे कांदा, टोमॅटो आणि गाजर घातल्यानंतरसुद्धा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता आपण ह्या ठिकाणी अगदी इन्स्टंट अप्पे तयार करत आहोत, त्यामुळे पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. खाण्याचा सोडा घातल्यानंतर मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला खाण्याचा सोडा घालायचा नसेल तर अगदी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालू शकता. खाण्याचा सोडा किंवा इनो दोन्हीही घालायचे नसतील तर तयार केलेलं हे बॅटर आहे ना ते साधारणतः 1-2 तासासाठी फर्मेंट होण्यासाठी साईडला ठेवून द्या. त्यानंतर अप्पे करायला घ्या.
फर्मेंट जेव्हा तुम्ही करायला घेणार ना तेव्हा ह्यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर काहीच घालायचं नाही, असंच फर्मेंट करायला ठेवायचं. त्यानंतर जेव्हा तुम्हाला करायचं असते ना अप्पे, त्यानंतर तुम्ही हे कांदा, टोमॅटो, गाजर घालू शकता. पण आज आपण अगदी फटाफट अप्पे तयार करत आहोत, त्यामुळे अगदी थोडासा मी खाण्याचा सोडा घालून मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खाण्याचा सोडा घातल्यानंतर सुद्धा कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. आपण लगेच अप्पे तयार करायला सुरुवात करणार आहोत. अप्पे पात्र सुरुवातीला चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे. आता प्रत्येक अप्पे पात्राच्या खणामध्ये थोडंसं तेल घालायचं, म्हणजे कसं अप्पे चांगले असे निघतात. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे जे बॅटर आहे तयार केलेलं ते चांगलं असं प्रत्येक खणामध्ये घालून घ्यायचं आहे. आता अप्पे पात्र आहे ना ते मध्ये लवकर जास्त गरम होतं आणि कडेनी नंतर गरम होतं, त्यामुळे हे मिश्रण घालताना सुरुवात कडेनी करायची आहे आणि मध्ये शेवटी अप्पे घालायचे आहेत. म्हणजे कसं अप्पे अगदी व्यवस्थित भाजले जातात. जर तुम्ही आधीच अप्पे मध्ये घातले ना तर ते लवकर जळू शकतात. हे पहा, अशा प्रकारे प्रत्येक अप्पे पात्राच्या खणामध्ये मिश्रण थोडंसं घालून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि कमी आचेवरती खालच्या बाजूने अगदी खरपूस असे अप्पे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. अप्प्यांची बाजू जोपर्यंत वरतून कोरडी होत नाही ना तोपर्यंत झाकण ओपन करायचं नाही. हे पहा, या ठिकाणी एक साधारणतः 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. अगदी कमी गॅसवरती अप्पे मी चांगले असे खालच्या बाजूने भाजून घेतलेले आहेत. झाकण ओपन करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अप्प्यांना हलकी हलकी जाळी देखील पडलेली आहेत. मस्त असे हलके फुलके आणि जाळीदार आपले अप्पे तयार होणार आहेत. वरची बाजू पहा अप्प्यांची छान अशी कोरडी झालेली आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अप्प्यांची बाजू बदली करून घ्यायची आहे. आता अप्प्यांची बाजू बदली करताना ना सुरुवात आहे ना ती मधून करायची, कारण मध्ये सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं अप्पे पात्र लवकर जास्त गरम होतं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे. जे मधले अप्पे आहे ना ते थोडेसे जास्त डार्क होतात. रंग पहा खूप छान आलेला आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चमच्याच्या मदतीने सर्व अप्प्यांची बाजू आपल्याला बदली करून घ्यायची आहे. अप्पे पहा अगदी मस्त असे टम्म फुगलेले आहेत. अजिबात अप्पे पात्रांना कुठेही चिटकलेले वगैरे नाही. आता पुन्हा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. कमी आचेवरती दुसऱ्या बाजूने देखील साधारणतः 1-2 मिनटं तरी आपल्याला हे अप्पे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आणखी 2 मिनटं झालेली आहेत. खालच्या बाजूने देखील अप्पे छान असे भाजून घेतलेले आहेत. अप्प्यांची बाजू आपण बदली करून घेऊयात. हे पहा दुसऱ्या बाजूने देखील मस्त असे भाजून तयार झालेले आहे. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असे टम्म फुगलेले आहेत. अगदी ह्याच पद्धतीचे आपल्याला अप्पे भाजून घ्यायचे आहेत. आता हे भाजून घेतलेले अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे अप्पे बनवायला ना फार सोपे आहेत. अगदी झटपट तयार होतात. विशेष म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्येच मूग असतात. वाटीभर मूग रात्रीच भिजत घाला आणि फटाफट सकाळी उठल्यावरती हे अप्पे बनवा. घरातल्या अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती सर्वजणच खाऊ शकतील आणि सर्वांनाच आवडतील इतका हा पौष्टिक आणि चविष्ट असा प्रोटीनने भरपूर नाश्ता आहे. एकदा त्यामुळे जरूर करून पहा. चला तर ह्याच पद्धतीने उरलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपण अप्पे तयार करून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे मी सर्व अप्पे तयार करून घेतलेले आहेत. भरपूर सारे अप्पे हे तयार झालेले आहेत. अगदी मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेले आहेत. अशा प्रकारे मी काही अप्पे तयार करून घेतलेले आहेत. तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये माझ्या जवळजवळ 30 अप्पे तरी तयार झाले असतील. अप्पे पहा अगदी मस्त असे जाळीदार तयार झालेले आहे. मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. तुम्ही हे गरमागरम अप्पे एखाद्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही हे अप्पे देऊ शकतात. लहान मुलांना तर फारच आवडतील. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.